नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, अखेर कर्जमाफीचा अहवाल प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारला सादर झालेला आहे आणि पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये कर्जमाफीचा शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा निर्गमित होणार आहे आणि एक महत्त्वाची राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठक घेऊन कर्जमाफी संदर्भातल्या संपूर्ण माहिती जाहीर केली जाणार आहे। परंतु शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे की आता कर्जमाफी तर जाहीर झालेली आहे, या कर्जमाफीचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना। मग आता ही कर्जमाफी कशी होणार, काय होणार आणि कर्जमाफी समितीच्या माध्यमातून कोणता अहवाल दिलेला आहे, कोणत्या कर्जमाफीचे अटी व निकष आहेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना। एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कर्जमाफीची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून समिती गठीत केली होती। त्या समितीच्या माध्यमातून 7 ते 8 महिने अभ्यास केला आणि नंतर या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचा संपूर्ण अहवाल राज्य सरकार पुढे सादर केलेला आहे। आता या अहवालामध्ये काय आहे आणि कर्जमाफीचे निकष आणि अटी आणि धोरणे कोणती आहेत हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम तर एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे, ती म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीच्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या सुद्धा जाहीर केल्या जाणार आहेत। ही पहिली आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। परंतु कर्जमाफीचे निकष आणि अटी महत्त्वाच्या असतात, ज्याच्यामध्ये शेतकरी पात्र अपात्र ठरत असतात। ज्याच्यामध्ये पहिली अट आहे 2 लाख रुपये ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गतची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी आहे, जे शेतकरी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार आहेत अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र केलं जाणार आहे। त्यानंतर आपण जर पाहायला गेलं, जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत, मागच्या 5 वर्षापासून किंवा मागच्या 3 वर्षापासून कर्ज काढतात, कर्ज भरतात, जे शेतकरी रेग्युलर शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतलेला आहे। याचबरोबर या समितीच्या माध्यमातून सुद्धा अशा सूचना सुद्धा राज्य सरकारला देण्यात आलेल्या आहेत। पण याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या वरचं शेतकऱ्यांचं कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचं काय होणार, याच्यामध्ये सुद्धा समितीच्या अहवालामध्ये सांगलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांच्या वरचं आहे, जोपर्यंतचे शेतकरी वरचं कर्ज भरतील तेव्हा त्यांना 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे, अशीच माहिती सध्या आपल्याला कळत आहे। पण याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, आता राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सर्वात जास्त शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देत असते। त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया असेल, याचबरोबर बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा ज्या पतसंस्था, ज्या सोसायटी असतात, या सर्व बँकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये सातबाऱ्यावरती शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे। मग अशा शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे। याचबरोबर 28 किंवा 29 एप्रिल रोजी राज्य सरकारचं एक महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीसाठी संपूर्ण ही माहिती ही दिली जाणार आहे। परंतु सध्या आपण जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की सर, आतापर्यंत बऱ्याच साऱ्या कर्जमाफी झाल्या, जसं की UPA सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून 2008 ला कर्जमाफी झाली होती आणि महाराष्ट्रातल्या 36 लाख शेतकऱ्यांना या 2008च्या कर्जमाफीमध्ये लाभ झाला होता। त्यानंतर 2017 ला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती आणि 2017 ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 1.5 लाखांची सरसकट कर्जमाफी करण्यात आली होती। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 2019 ला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी केली होती आणि आता 2026 ला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 2 लाखांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गतची घोषणा केलेली आहे। मग शेतकरी म्हणतात की सर, आमचं 2008 ला माफ झाला असेल किंवा आमचं 2017 ला माफ झालं असेल, आमचं 2019 ला, म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही जर याच्या अगोदरच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल तर मग या 2026च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आम्ही पात्र असल्यास 30 सप्टेंबर 2025 पूर्वी आमचं कर्ज थकीत असल्यास आम्हाला कर्जमाफीचा लाभ होईल का? आणि हा शेतकरी प्रश्न का विचारतात की त्यांचा अगोदरच्या कर्जमाफीमध्ये लाभ झाला होता, मग आम्हाला याही कर्जमाफीत लाभ मिळेल का? तर एक सोपं उत्तर तुम्हाला सांगतो, तुम्ही याच्या अगोदर किती जरी कर्जमाफी झाली असेल किंवा किती जरी कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल, पण तुमचं सध्या जर
जर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असेल तर तुम्हाला 100% पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गतची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे। आणि प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही कर्जमाफीचा अहवाल सरकारपुढे सादर झालेला आहे, हा अहवाल सरकारच्या माध्यमातून स्वीकृत करण्यात आलेला आहे, म्हणजे मंजूर करण्यात आलेला आहे। ही अखेर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आणि सहकार विभागाच्या माध्यमातून सुद्धा अशी माहिती सांगण्यात आलेली आहे की सहकार विभागाच्या माध्यमातून सहकार आयुक्तांच्या माध्यमातून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीची पहिली यादी येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना ही 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। 35 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर आणखीन ही यानंतर संख्या वाढणार आहे, परंतु 35 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत हे मात्र कन्फर्म आहे। परंतु जसं दिवस पुढे जातील, जसं अजून सरकार याच्यामध्ये माहिती घेईल तसं याच्यामध्ये शेतकरी संख्या, पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। 35 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे आणि साधारणतः 20 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं नियमित प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। आणि कर्जमाफीसाठी 25 ते 27 हजार कोटींचा निधी लागणार आहे आणि कर्जमाफीसाठी 40,000 कोटींचा निधी प्रस्तावित आहे। म्हणजे एकंदरीत प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे, कर्जमाफीचे पैसे असे सगळे मिळून 40,000 कोटींचा निधी प्रस्तावित राज्य सरकारने केलेला आहे। आता जे काही नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच राज्य सरकारने ही सगळी माहिती दिलेली आहे की आम्ही कर्जमाफीसाठी 40,000 कोटींचा निधी प्रस्तावित केलेला आहे आणि आणखीन जर याच्यामध्ये निधी लागत असेल कर्जमाफीसाठी तर आणखीन आम्ही निधी वाढवू, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे। आता तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर एकच अट आहे, 30 सप्टेंबर 2025 पूर्वी तुमचं कर्ज थकीत असलं पाहिजे आणि मुद्दल आणि व्याजासकट ते 2 लाखांपर्यंत असेल तर ते माफ होईल आणि 2 लाखाच्या वरचं असेल तर ते तुम्हाला वरचं भरावं लागेल, तरच हे तुमचे 2 लाख माफ होतील, अशीच माहिती सध्या आपल्याला मिळत आहे। आता जसं कर्जमाफीच्या यादी आल्यावर तुम्हाला तुमचं आधार प्रमाणीकरण करावं लागेल। आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर तुमची कर्जमाफीची पावती येईल। नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार विभागाच्या माध्यमातून कर्जमाफीचे जेवढे काही निधी आहे तो डीबीटी अंतर्गत तुमच्या कर्ज खात्यामध्ये टाकला जाईल, ट्रान्सफर केला जाईल आणि नंतर तुम्हाला ती कर्जमाफी होईल। परंतु येणारा खरीप हंगाम जवळ येत आहे आणि कर्जमाफीची डेडलाईन आहे 30 जून 2026 पूर्वी तुम्हाला ही कर्जमाफी दिली जाणार। मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेती पिकासाठी कर्ज घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नवीन कर्ज उपलब्ध व्हायचं असेल तर जुनं कर्ज माफ होणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे ही नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना पहिलं कर्ज माफ होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्या अंतर्गत ही कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता येणार आहे आणि लवकरच ही कर्जमाफी होणार आहे। 2-3 दिवसामध्ये कर्जमाफीचा निर्णय, शासन निर्णय GR निर्गमित होणार आहे आणि नंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। परंतु एक मात्र आहे, 30 सप्टेंबर 2025 पूर्वी तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्हाला 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। अजून देखील कर्जमाफी संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा। कमेंट्स बॉक्स उघडाच आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्या प्रश्नाची उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद।